या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। श्री क्षेत्र बाळेश्वर देवस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहाला अलर्ट गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। पठार भागाचं श्रद्धास्थान म्हणून बाळेश्वर देवस्थानची ओळख आहे व महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येलाच या ठिकाणी मोठी गर्दी भाविकांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे। बाळेश्वर देवस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहास आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार देखील ट्रस्टींकडून करण्यात आलेला आहे। अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त दररोज विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात। तसेच कीर्तनानंतर महाप्रसादाचं देखील आयोजन श्री क्षेत्र बाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे। बघूया महाराष्ट्र ऑनलाईनचा हा एक विशेष रिपोर्ट। महाराष्ट्र ऑनलाईनसाठी पत्रकार आदेश वाकळे, घारगाव। करावे कीर्तन तरी आले जाण फळ त्याचे, कोण्या तरी गुरु पुढं बसावं विद्यार्जन करावं। संतांची वचन पाठ केली, आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी चित्ताधी। कीर्तन करत होते पण अभ्यासाविना कीर्तनाची नियमावली महाराज। ग्रामचा टाळ वाजून वाजून घासून छटकावर आणला। एवढे दिवस आमच्या 15 पिढ्यांनी भजन केलं पण देव त्यांच्या स्वप्नात सुद्धा आला नाही। इथं 15 दिवसात साक्षात्कार कसा भेटल आपल्या 15 पिढीतल्या पूर्वजांना देव? 15 पिढीतल्या पूर्वजांची भजनही तशी चवची। काय चवची? काय भजन करतात हे? माझ्या अंगणात आणखी अग बाय 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 बाय, आणि ती भजन काहीतरी खाऊन काहीतरी पिऊन काहीतरी ओढून जन्मच्या जन्म अशी भजन केली तर आपल्या बाप जाद्याच्या स्वप्नात सुद्धा तो यायला रिकामा नाही। निर्धारानं संयमानं आणि विवेकयुक्त वैराग्याच्या योगानं केलेला निश्चय फळाला आला, भगवत साक्षात्कार झाला। तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्या साक्षात्काराच्या योगानं अमूलाग्र स्वरूपाचा बदल क्रांती घडली गेली। परोपकाराकडे जीवन झुकलं। देवाचं देऊळ वडिलोपार्जित पांडुरंगाचं भंगलेलं मनात आलं, भंगलेलं देऊळ बांधावं। तुकोबारायांनी पांडुरंगाचं देऊळ त्या ठिकाणी वडिलोपार्जित असलेलं त्याचा जीर्णोद्धार केला। आणखी काही पाठ केली संतांची। अजित वसंत घुले आणि त्यांचे बंधू राजेश वसंत घुले यांनी या दोघाही बंधूंचा सन्मान या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने होतोय। कृपया मी या लाईटीच्या प्रकाशात या ठिकाणी वरती येऊ सर्वजणांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय। ही मंडळी खरोखर जगणारी आहेत, आपल्यासाठी वाटेल तिथे वाटेल त्या वेळेला टाइम देतात, वाटेल त्या वेळेस ते सहकार्य करतात।
परंतु पाण्याची कमतरता आहे आणि म्हणून आपण शिवाजीराव फटांगरे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून विहीर खोदलेली आहे. साहेब आम्हाला फक्त पाईपलाईन जर इथं राहिली तर ते पाणी जर इथं आलं तर अजूनही या ठिकाणी नंदनवन होईल, ती अपेक्षा मी विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपणाकडे करतो. मी रहाणे साहेब, राजेंद्रजी रहाणे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं. फटांगरे साहेब, सर्व विश्वस्त मंडळ, माझे मित्र प्रमोदजी, आम्ही एका बेंचवर बसून शाळा शिकलो होते. समवेत आलेले जगदीश सिंग, या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर सोमनाथजी गाडगे गोडसे आणि उपस्थित सर्व शिवभक्त प्रेमी जन हो. मी सातत्याने बाळेश्वरला येत असतो. दोन वर्षातून माझी नेहमी ट्रिप ही होत असते. 2 वर्षापूर्वी मी माझ्या पत्नी समवेत बाळेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी आलो आणि इथे फटांगरे साहेब होते, आपले रंगनाथ दादा होते, संदीप दादा होते आणि सगळ्यांनी मला पाहिलं आणि इकडे असा सप्ताह चालू होता आणि म्हणे साहेब चला आमच्या ऑफिसमध्ये चला. ते मला ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि ते फटांगरे सर पण होते आणि म्हणे की तुमचा सत्कार करतो. म्हटलं सत्कार का करता माझा? म्हटलं मला तुमचा सत्कार नको. म्हणे का नको? म्हटलं मी खालून इथं वरपर्यंत आलो. म्हटलं इतका रस्ता खराब आहे, इतका रस्ता खराब आहे आणि एका अभियंत्याचा तुम्ही सत्कार करता वरती आल्यानंतर, हे काय मला पटत नाही, मान्य होत नाही म्हटलं. आणि तुमचा सत्कार मी ज्यावेळेस रस्ता पूर्ण होईल त्यावेळेस स्वीकारेल. त्याला 2 वर्ष झाली. 2 वर्षानंतर इथं आलो. आज बरं वाटतंय. अध्यक्षांनी सांगितलं, बाकीच्यांनी सांगितलं की नेहमीपेक्षा आता डबल गर्दी या ठिकाणी होते. सांगायचं तात्पर्य हे आहे की माझ्या जीवनामध्ये बाळेश्वराचं स्थान फार मोलाचं आहे. मी सातत्याने या ठिकाणी येतोय. गेली 25-30 वर्ष मला जेव्हा वाटतं त्यावेळेस मोटरसायकलवर असेल किंवा गाडीवर असेल, मी नेहमी येत असतो आणि थोडं मनन चिंतन करत असतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे. जसे तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही आपल्या शेतामध्ये काय केलं पाहिजे, आपली बैलं कशी पाहिजेत, आपल्या गाया कशा पाहिजेत, याचं थोडं चिंतन मनन जर आपण या ठिकाणी येऊन जर केलं तर मला वाटतं आयुष्यातली सगळी सुखं आपल्याला प्राप्त होतात. असं हे पवित्र ठिकाण आहे, मोठं ठिकाण आहे आणि त्यासाठीच आपण हे सर्व काही समारंभ, हे सर्व काही आपण करत असतो. या ठिकाणी सांगितलं की काय देवस्थानचा ब वर्ग किंवा काय क वर्ग काय आहे तो ठीक आहे. आपण प्रयत्न करू. मी काय प्रमोद सारखा नेता नाही, त्याच्यामुळे आश्वासन द्यायचं मला काही कारण नाही, पण आपण प्रयत्न करू आणि बाळेश्वराच्या याने आपण प्रयत्न केलं तर यश त्याला नक्कीच येतं, एवढंच मी आपल्याला सांगेन. नंतर काही पाण्याचाही प्रश्न आहे. खरं तर पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी आम्ही मार्गी लावत आणला होता, परंतु ती पाणी योजनाच आपली रखडलेली आहे, बऱ्यापैकी रखडलेली. तशी सगळ्याच आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्याच पाणी योजना रखडलेल्या आहेत. की मी ज्या भागामध्ये काम करत होतो त्या भागात आता जिल्हा परिषदेचे याची पंचायत समितीचे इलेक्शन्स होते. उदाहरणार्थ सातारा जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या योजना सुरू झाल्यात. घराघरात पाणी गेलेलं आहे, शुद्ध पाणी गेलेलं आहे. परंतु नगर जिल्ह्यात प्रमोदजी बघा काय ठेकेदारांचा काही प्रश्न नाही आहे. सगळे चांगले लोक असतात, फक्त ते आता बघा तुम्ही तुमचा आढावा घ्या तेवढ्या बाबत. आणि म्हणजे सांगायचं काय की सज्जनगड जो आहे असंच मोठं ठिकाण आहे, तिथे सुद्धा सिंगल स्टेजमध्ये पाणी गेलंय. फटांगरे साहेब सिंगल स्टेजवर गेलं. दुसरा आहे सिंहगड आहे, त्या गडावर सुद्धा
सिंगल स्टेजमध्ये वरती गडावर पाणी गेलेलं आहे. जाऊन वर्ष झाले प्रमोदजी, पाणी जाऊन वर्ष झालं. योजना त्याच आहे की, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आपण त्या सगळ्याच योजनांमध्ये मार खाल्लेला आहे, फार मागं राहिलेलो आहे. हे काही चांगलं लक्षण नाही. असू देत, पण आपण आपल्या याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया अशी आशा बाळगूया. या ठिकाणी मला बोलवलं, आपण सगळ्यांनी अतिशय शांतचित्ताने माझे 2 शब्द ऐकून घेतले. आणि मला आपल्या सगळ्यांना सांगणं आहे की ज्या वेळेस आपल्याला वाटतं त्यावेळेस, म्हणजे असं आता तुमचा काय सप्ताह आहे ना, सप्ताहाच्या वेळेसच यायला पाहिजे असं काही नाही आहे. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस ना, जेव्हा या ठिकाणी कुणी नसतं, फार गर्दी कमी असते ना, त्यावेळेस फार प्रसन्न वातावरण असतं. आणि त्यावेळेस तुम्ही जर तुमचं मनन चिंतन जर केलं इथं ना, तर तुम्हाला नक्की त्यात यश येतं. म्हणजे सप्ताहच पाहिजे असं काही नाही आहे. आता तर रस्ता चांगला झाला, आता तुम्ही कधी येऊ शकता आणि बसू शकता. अर्धा तास ते इथे कुठेतरी बसायचं. मी नेहमी येऊन बसतो, मी कुणालाच काही सांगत नाही, बऱ्याच ठिकाणी जाऊन बसत असतो. त्याचं कारणच हे आहे की आपण त्या भूमीशी, त्या स्थानाशी आपण समरस व्हायला पाहिजे. आणि एकदा का तुम्ही नाळ जोडली, त्या जागेची तुमची नाळ जर जोडली, तर नेहमीच आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत, ज्या काही आहेत, त्या सगळ्या दूर व्हायला त्यातून मदत होते. आपण सगळेजण आलात, असंच बाळेश्वरावरती आपण प्रेम करावं. बाळेश्वर आपल्याला भरभरून दे, निश्चितच भरभरून दे. आमचे पारमार्थिक स्नेही हरिभक्तपरायण दत्ता महाराज भोर, आपल्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि आमचे मित्र शिवाजीराव पटांगरे साहेब, त्याचप्रमाणे किशोर नाना, रंगनाथ सेठ आणि सर्वच विश्वस्त मंडळी, आपण सर्व उपस्थित भाविक, आज महाशिवरात्रीच्या पर्वाच्या निमित्तानं आपल्या म्हणजे खरं म्हणजे शिवाजीराव, किशोर नाना आणि रंगनाथ सेठ यांच्या आग्रहामुळं आपल्या सर्वांच्या दर्शनाचा आणि बाळेश्वर महाराजांच्या आशीर्वादाचा लाभ हा या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळं प्रथमतः मी या सर्वांना आणि आपल्याला सुद्धा मनापासून नमस्कार करतो. खरं म्हणजे देवस्थान म्हणजे बाळेश्वर देवस्थान हे केवळ पठार भागाचंच नव्हे, तर संपूर्ण आपल्या संगमनेर तालुक्याचं आराध्य दैवत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही डोंगर चढून येत होतो, डोंगर चढायचे, उतरायचे आणि मग इथं पोहोचायचं. आमच्या सहली म्हणजे आता राजेंद्र राणे आणि मी एकाच वर्गात होतो, आमच्या सहलीच त्यावेळेस आल्या होत्या. आणि मला वाटतं आमचा 7वीला का 8वीला असताना तो कॅम्प सुद्धा ह्याच भागात होता. त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही उडदाची आमटी खाल्ली होती. म्हणजे उडदाची आमटी आमच्या खालच्या भागात मिळत नव्हती. म्हणजे इथं त्यावेळेस मला चांगली आठवण आहे, आम्ही 7वी 8वीला असो त्यावेळेस ते उडदाची आमटी आणि भाकरी, फटांगरे सरांचे वडील होते मुरलीधर फटांगरे, त्यांच्या वस्तीवर आम्हाला जेवण होतं. मला म्हणजे चांगलं ज्ञात आहे ते. आणि बाळेश्वराची आठवण म्हणजे कैलासवासी शिवनाथ जाधव सर हे ढोरवाडीचे, ते आमचे शिक्षक, आणि त्यांच्या मनामध्ये कायमच ढोरवाडीचा तो पाझर तलाव आणि बाळेश्वर देवस्थान याबद्दल सातत्यानं त्यांच्या बोलण्यात हे आदरपूर्वक आणि सातत्यानं त्याचा पाठपुरावा असायचा. आणि लहानपणापासूनचं हे एक आपलं काय म्हणतो त्याला, आपल्याला इच्छाशक्ती असणारं देवस्थान आज खूप दिवसानंतर इथं यायचा प्रसंग आला. आणि ज्यावेळेस त्या कमानी खालून फटांगरे साहेब शिरलो त्यावेळेस मलाही वाटलं होतं की एवढ्या रात्री आपण एवढ्या डोंगरावर गाडी घेऊन जाऊ का नाही जाऊ, ही शंकाच होती. परंतु तो रस्ता हा अतिशय चांगला झालेला आहे. मग त्यावेळेस पहिल्यांदा आमचे मित्र सोमनाथ गोडसे यांनाही मनापासून धन्यवाद देतो, कारण चांगलं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर थोडे राहिले, त्यापैकी सोमनाथ एक आहे. त्यामुळं त्यांनाही या आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. तर आम्ही कॉन्ट्रॅक्टर पाहिलेले पठार भागात काम करताना, काय तिकडे इकडे कोणी येत नाही, आपणही काही लक्ष देत नाही. त्यामुळे निम्म्यात तुम्ही निम्म्यात आम्ही, झाली रोजगार आम्ही. आणि त्यामुळं इतकं दर्जेदार काम त्यांनी केलेलं आहे. या रस्त्याचाही किस्सा आहे. म्हणजे त्यावेळेस किशोर नाना आणि तुमचे विश्वस्त मंडळ शिवाजीराव फटांगरे तोपर्यंत माझ्या होते सर्व्हिसमध्ये होते. परंतु रंगनाथन हे सातत्यानं म्हणायचे, पालकमंत्री झाले, आपल्याला DPTC मध्ये निधी आला पाहिजे,
काम झालं पाहिजे. आता मी म्हणायचो डीपीटीशी 10 आणि 20 लाख रुपये दिले तर ते 200 मीटर काम व्हायचं नाही. ह्या कामाला जर पैसे द्यायचे असतील तर एकदम काही कोट्यवधी रुपये दिले तरच या रस्त्याचं काम होऊ शकेल आणि ती आपल्या पठार भागाच्या आराध्य दैवताची सेवा केल्याचं काहीतरी भाग्य होईल. आणि म्हणून आम्ही पालकमंत्री महोदयांना भेटलो, पालकमंत्र्यांना याची निकड समजून सांगितली, त्यांनी एका मिनिटात त्याला मान्यता दिली आणि मग ते पत्र आपण मुंबईला पाठवलं. पुढं आमचे मित्र राजेंद्र राणे साहेब ते त्यावेळेस मंत्रालयामध्ये सहसचिव होते आणि त्यांच्या माध्यमातून याचा पाठपुरावा झाला आणि याला निधी मिळाला आणि मग हा रस्ता हा एकदम चांगला झाला. त्यामुळे या सगळ्यांसाठी म्हणजे आज राजेंद्र राणे या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु पालकमंत्री या ठिकाणी नाही आहेत, इथले आमदार या ठिकाणी नाही आहेत. या सगळ्यांसाठी आपण एकदा कृतज्ञता म्हणून आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. असं आपल्या सर्वांवर भगवान बाळेश्वराची कृपा आहे. असं म्हणतात की सगळ्या दैवतांमध्ये जर लवकर प्रसन्न होणारं दैवत असेल तर ते भगवान शंकर आहे. भगवान शंकराला 1 लोटा पाणी आणि 3 पानाचं एक बिल्वपत्र जर दिलं तर आपल्या मनातल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होतात. इतकं ते साधं सोपं सुटसुटीत आणि सरळ दैवत आहे. परंतु ते दैवत जितकं सरळ आहे तितकं उग्र सुद्धा आहे. आपण जर सेवेला चुकलो, आपण जर कर्माला चुकलो, आता मगाशीच त्यांनी दत्तात्रय महाराजांनी सांगितलं, आम्ही कीर्तन ऐकत होतो की त्याग हा महत्वाची गोष्ट आहे आणि आपण त्या त्यागाला जर चुकलो, सेवेला जर चुकलो तर भगवान शंकर आपल्याला 3रा डोळा उघडल्याशिवाय काय राहत नाही. आपल्या सर्वांवर त्यांची कृपादृष्टी असावी, कारण तुमच्याकडं पाणी पडलं तर आमच्या चन्नापुरीला पाणी येतं. म्हणजे आम्ही चन्नापुरीतून ज्यावेळेस पाहतो आमच्या घराच्या अंगणात उभं राहून त्यावेळेस आम्ही असं म्हणत नाही चन्नापुरीला पाऊस पडू दे, आम्ही म्हणतो पोखरीला पडू द्या, ढोरवाडीला पडू द्या, वरोडे पठारला पडू द्या, सावरगाव तळला पडू द्या. जर तुमच्या भागात पाऊस पडला, तुमचे बंधारे भरले तर आमच्या तामखड्याला पाणी येतं, नाही आमच्या तामखड्याला काही पाणी येत नाही. तेव्हा आम्ही ज्या वेळेस बाळेश्वराकडे पाहतो त्यावेळेस बाळेश्वराला इतकीच विनंती करतो की वरच्या भागात पाऊस पडू दे, म्हणजे खालच्या भागात सुजलाम सुफलाम होईल. आणि ते बाळेश्वर भगवान आपल्या सगळ्यांची प्रार्थना ऐकत असतात. मला नाही असं वाटत की जिथपर्यंत मला समज आहे तिथपर्यंत अजून पाण्या वाचून काही आपले अति हाल झालेत असं नाही. हाल झालेत पण अति हाल झालेत असं नाही. बाळेश्वर आपल्याला जगवतोच आणि याही पुढच्या काळात बाळेश्वराचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहावेत. आपल्या सर्वांचं वैयक्तिक आयुष्यामध्ये कल्याण व्हावं, तुमच्याबरोबर आमचंही व्हावं आणि या परिसराला सुजलाम सुफलाम व्हावी, आपली बुद्धी स्थिर राहावी, यासाठी बाळेश्वरांनी आपल्याला आशीर्वाद द्यावे तेवढी बाळेश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा आज लाभ झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. आता